अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय समोर गायीला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करावे यासाठी निदर्शने करण्यात आली आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत माननीय राष्ट्रपती भारत सरकार यांना सुद्धा निवेदन पाठवण्यात आलं. संपूर्ण देशामध्ये जो हत्येच्या नावाखाली मॉब लिंचिंग सुरू आहे. कुणी घरामध्ये काय खातं याची चौकशी करण्यासाठी जातीवादी शक्ती लोकांच्या घरात घुसतात. त्यांच्या फ्रीजमध्ये कसलं मांस आहे त्याची चौकशी करतात. रेल्वेच्या डब्यामध्ये कोण काय खात आहे त्याची चौकशी करतात. गाडीमध्ये वाहनामध्ये एखादं जनावर जात असतं तर ते कोणाचं आहे याची चौकशीच्या नावाखाली त्या ड्रायव्हरला मारझोड होते, त्याची हत्या केली जाते. आणि मॉब लिंचिंगच्या नावाखाली किंवा हत्येच्या नावाखाली काही जातीवादी शक्ती हे आपलं साधन म्हणून साध्य करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि काही राजकीय शक्ती या गायीच्या नावावर लोकांना घाबरवण्याचा आणि देशात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या देशामध्ये गायीला हा राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करावं अशी प्रमुख मागणी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने आम्ही करत आहोत. जाहीर आवाहन करण्यात येत आहे की गायीला राष्ट्रीय पशु घोषित करावा. याच्या संघटनेला माझा पूर्ण पाठिंबा आहे. पण त्या ठिकाणी आज या देशामध्ये आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की आज गायीच्या बाजूला कोण आहे आणि गायीच्या विरोधात कोण आहे. आपल्या देशामध्ये 5 कत्तलखाने मोठे हिंदूचे आहेत आणि ते RSCच्या लोकांचे आहेत, ते ब्राह्मणाचे आहेत. तिथं करोडो गायीची कत्तल होते, आडवा मांस निर्यात होते. पण एखाद्या मुस्लिम समाजाच्या माणसाची गाई गाडीमध्ये टाकून आणली, त्याला पकडतात, त्याला टार्गेट केलं जाते आणि खऱ्या मुस्लिम समाजाचे बदनाम केलं जाते. हा एक फार मोठा संघ करू आहे. त्याच्यामध्ये त्यांचे जागृत व्हायला पाहिजे. आणि याच्या नावाखाली हिंदूचं एक वातावरण तयार करून हिंदूने सत्ता भोगत आहे लोक. आज या ठिकाणी त्या लोकांचा 100% या ठिकाणी पाठिंबा आहे. राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करावा. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अजित पठाण, मुख्तार शेख, माजिद पठाण, धोरण महाराज, परमेश्वर महाराज, हाजी रफीक दुधवाली, शफीक काझी, अमजद शेख, फैयद शेख, रईस अतार, शाम गायकवाड, बबलू शेख, सलीम खान, रफीक साबिर, नदीम अनियार, मोहसिन शेख आदी उपस्थित होते. NCN न्यूजसाठी रोहनदानी, नाशिक.